16वा आंतरराष्ट्रीय बांबू दिन आजऱ्यात उत्साहात साजरा. बांबू हस्तकला मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन. विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती. आजरा महाविद्यालयाच्या भूगोल व पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीने 16वा जागतिक बांबू दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने बांबू हस्तकला मार्गदर्शन व प्रशिक्षण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन झाले. विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे स्वागत प्राध्यापक मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी केले, तर प्रास्ताविक रणजित कालेकर यांनी सादर केले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्राध्यापक दिलीप संगपाळ होते. त्यांनी बांबूचे पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक बांबू डिझायनर व टेक्स्टाईल इंजिनियर नागपूरचे रितेश ढोले होते. त्यांनी बांबूच्या विविध प्रजाती, त्यांचा उपयोग तसेच बांबूपासून तयार होणाऱ्या हस्तकलावस्तूंची निर्मिती मूल्य व बाजारपेठेतील विक्री क्षमता याबाबत सविस्तर माहिती दिली. हिरण्यकेशी बांबू ग्रामविकास गट आणि अश्वघोष बांबू स्टुडिओचे अभ्यासक सतीश कांबळे यांनी मेसकाठीपासून विविध वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण पवार इंडस्ट्रीज येथे दिले जात असल्याची माहिती दिली. या निमित्ताने बांबूपासून बनवलेल्या जीवनोपयोगी व सजावटीच्या वस्तूचे प्रदर्शन मुख्य आकर्षण ठरले. या कार्यक्रमाला वर्धा येथील बांबू इंजिनियर रितेश उकेले, बेंगळूर ICAR संशोधक विद्यार्थी यशवंत कुमार, किशोर यादव, सुधा सुमन व हर्षद देसाई, प्राध्यापक मनोज कुमार पाटील, हिरण्यकेशी फाउंडेशनचे अनिकेत सराटी, अधीक्षक योगेश पाटील, कृष्णा वरेकर, प्राध्यापक विठ्ठल हाके, नेहा पेडणेकर, वैशाली देसाई, सुवर्णा धामणेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. रणजित पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. धनंजय पाटील यांनी मानले.